तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे थेऊर म्हणजे अष्टविनायक मंदिरापैकी, गणपती मंदिरापैकी एक असलेलं चिंतामणी गणपती मंदिर. हे पुण्याहून 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला या मार्गावर जाण्यासाठी पुणे ते हडपसर म्हणजे सोलापूर मार्गावरून डाव्या हाताला अहमदनगर मार्ग जे जातो त्या मार्गावर तरी 4 किलोमीटर अंतरावर थेऊर गाव आहे. आता आम्ही थेऊर गावामध्ये येऊन थांबलोय आणि या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं आणि टू व्हीलरसाठी पार्किंगची सुविधा सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बाजूलाच ग्रामदेवताचे मंदिर सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. श्री चिंतामणी गणपती मंदिर हे श्री क्षेत्र थेऊर या गावामध्ये आहे आणि हे अष्टविनायकापैकी एक आहे. मोरिया गोसावी यांनी अष्टविनायक गणपतींची स्थापना केली होती. त्यापैकी एक असलेलं हे अष्टविनायकाचे मंदिर आहे. गणपतीला दुर्वा व फुले वाहिली जातात. देवस्थान ट्रस्ट तर्फे इथं चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि मंदिराचे जे बांधकाम आहे ते आपल्याला दगडाच्या रूपामध्ये बांधण्यात आलेले आहे. दगडावर कुठल्याही प्रकारचं नक्षीकाम आपल्याला इथं दिसून येत नाही, पण मूर्ती खूप जास्त पुरातन आहे. रविवार असल्याने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त खूप दूरवरून दर्शन करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये पुरातन बांधकाम आपल्याला आढळून येते आणि या ठिकाणी 2 हनुमानांचे मंदिर सुद्धा या ठिकाणी दिसले. आता आपण दर्शनबारी रांगेमध्ये जाऊया आणि श्रींचे दर्शन घेऊया. मंदिराचा जो समोरचा मंडप आहे तो लाकडाच्या त्याच्यामध्ये कोरीव काम करून बांधण्यात आलेला आहे. बाजूला दिवेपंथी लावण्यासाठी दगडाने खांब बांधण्यात आला आहे. या ठिकाणाहून आपल्याला गणपतीची मूर्ती दिसून येते. मी तुम्हाला समोरच्या चित्रामध्ये या मंडपाचा जे पुरातन काळातील जो मंडप आहे लाकडापासून बनवलेला, जे मंडपाचे बांधकाम आहे ते पेशव्यांद्वारे करण्यात आलेले आहे. थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराची स्थापना व पुनर्बांधणी केली होती. या ठिकाणी मंदिरामध्ये जे मंडप आहे पूर्ण आपल्याला लाकडाच्या स्वरूपामध्ये बांधण्यात आलेला दिसून येतो. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दगड आपल्याला दिसून येत नाही. समोर मोरया गोसावींचं एक फोटो लावण्यात आलेला आहे आणि या मंडपामध्ये अष्टविनायक जे आहेत महाराष्ट्रातील पुण्यामधील 5 आणि महाराष्ट्राच्या बाहेरील 3, जवळपास पुण्याबाहेरील 3 असे काही मंदिर आहेत. त्या गणपतीच्या मूर्तीचे फोटो या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. रविवार दिवशी या ठिकाणी भव्य गर्दी होते. माझ्या मोरयाचा धर्म जागो असं त्या ठिकाणी काही लिहिण्यात आलेलं आहे. आम्ही आता दर्शन रांगेमध्ये आहोत आणि श्रीचे दर्शन करण्यासाठी इथं खूप जास्त वाट पाहावी लागणार. मित्रांनो, तुम्हाला जर दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला सकाळी 7 वाजता इथं यावं लागणार, कारण की हे मंदिर 7 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत उघडं असते. आता आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येऊन थांबलेलो आहे आणि समोरामध्ये वक्रतुंड स्वरूपामधली गणपतीची एक मूर्ती आपल्याला दिसून येते. या ठिकाणी गणपती हे डाव्या बाजूला सोंड असलेला गणपतीची मूर्ती या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपण दर्शन केल्यानंतर बाहेर पडताच मंदिराच्या कळसाकडे लक्ष दिलं तर मंदिराचं जे बांधकाम आहे ते महाराष्ट्रीयन पद्धतीनेच करण्यात आलेलं आहे. मंदिरावर भगवा पताका म्हणजे महाराष्ट्राची शान असलेला झेंडा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मंदिराचे बांधकाम असे नवेच्या रूपानेच आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कुठल्याही प्रकारचं असाधारण कोरीव काम या मंदिराच्या कळसावरती करण्यात आलेलं आहे व मंदिराच्या जे भिंती आहे पूर्ण दगडामध्ये बांधण्यात आलेले आहे.
या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. भाविक हजारोच्या संख्येने या ठिकाणी येऊन दर्शन करतात. श्री क्षेत्र थेऊर हे एक पुण्यभूमी आहे, पावनभूमी आहे. गणपती बाप्पा मोरयाने च्या नावाने जो या ठिकाणी गजर येतो तो आपल्याला दिसून येतो. गणपती मंदिराच्या पाठीमागे श्री विष्णू लक्ष्मीचे मंदिर सुद्धा आहे. हा तो मंडप आहे जो मी तुम्हाला आतून दाखवत होतो. या ठिकाणी कौल सुद्धा टाकण्यात आलेले आहे. मंदिराचं बांधकाम व जे बांधणी आहे ते माधवराव पेशवे यांनी करण्यात आले आहे. या ठिकाणी मंदिराच्या उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर सुद्धा आहे आणि ते सुद्धा दगडामध्ये बांधण्यात आलेले आहे. असंख्य भाविक भक्त या ठिकाणी दर्शन करून महादेवाला साकडं घालतात. गणपती बाप्पा हे तर आपल्याला नसवलं, चिंता म्हणजे चिंता दूर करणारा गणपती म्हणजे चिंता, असं या गणपतीचे नाव आहे. मी प्रत्येक ठिकाणावर जाऊन आपल्याला त्या ठिकाणचे फोटोज दर्शन घडवतो. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. मंदिराचं जे समोरील कळस आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी सूर्यदेवता सर्वात अगोदर गणपतीचे दर्शन या ठिकाणी करतात. रविवार असल्यामुळं गर्दी अतोनात या ठिकाणी होतच राहते. गणपती जयंती व गणेश चतुर्थीच्या दिवशी भाद्रपद ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना होते त्या दिवसाला या ठिकाणी खूप अतोनात गर्दी व यात्रा भरते. श्रीमंत थोरले वादराव पेशवे यांची 20 जुलै रोजी त्यांनी 27 रोजी पेशवे पद स्वीकारले होते आणि त्या ठिकाणी गणपतीची स्थापना सुद्धा यांनी त्या ठिकाणी करण्यात आली. या ठिकाणीच त्यांचं एक आपल्याला त्यांच्या पत्नीची जी समाधी आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्यांच्या पत्नी या ठिकाणीच सती गेल्या होत्या. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांची पाठीमागे स्मारक म्हणून या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. त्याच्या पेशवे काळातील काही कामकाज सुद्धा या ठिकाणी दाखवतात. या ठिकाणी एक पालखी ठेवण्यात आलेली आहे आणि पालखीच्या दोन्ही बाजूला फोटो आहेत व समोर थोरले माधवराव पेशवे यांचं पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. तो पण एक साधारण रूपामध्ये बसवण्यात आला. या काळामध्ये पेशव्यांचं जे कामकाज होतं याविषयी थोडं संस्थांतर्फे कलाकृती दाखवण्यात आली. श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर सुद्धा या मंदिराच्या आवारामध्ये आपल्याला दिसून येतात. आलो आहोस तर मारुतीचे दर्शन सुद्धा घेऊन आपण जाऊया. या ठिकाणी श्री बजरंगबलीची मूर्ती सुद्धा दगडामध्ये कोरीव काम केलेली दिसून येते. त्यामध्ये 2 मूर्त्या या मंदिरामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एक मूर्ती मुंजोबा प्रसन्न म्हणजे दुसरा जे दैवत आहे, ग्रामदैवत आहे मुंजोबा, त्यांची एक मूर्ती पारावरती ठेवण्यात आलेली आहे. आमचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि दर्शन केल्यानंतर आता आम्ही बाहेर येऊन थोडंसं या आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेतला. परिसर अगदी छान आहे. गावाचं स्वरूप या परिसराला लाभलेलं आहे. अजून तुम्हाला वेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.